पंढरपूर येथे आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै 2026 रोजी असून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची पंढरपुरात मोठी गर्दी होत आहे। दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावं यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणीचे VIP दर्शनाबाबत आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तसेच राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी VIP दर्शन बंदचे आदेश दिले आहेत। सदर आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केली। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी स्वेरी कॉलेज ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत चालत पाहणी केली। यावेळी मंदिर समितीकडून दर्शन रांग, पत्राशेड येथे भाविकांच्या सुविधेसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली आहे। यामध्ये पिण्याचं पाणी, सुलभ शौचालय, आरोग्य मॅट, CCTV, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी बाबत पाहणी केली। तसेच दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून उपलब्ध सुविधा व दर्शन व्यवस्थेबाबत माहिती घेतली। यावेळी दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावं यासाठी समितीनं दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक सुरक्षा रक्षक नेमावेत। गोपाळपूर येथील पुलाची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ दुरुस्ती करावी। गोपाळपूर ते स्वेरी कॉलेज येथील दर्शन रांगेत प्रखर प्रकाश व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या आहेत। तसेच मंदिरातील CCTV कक्षाला भेट देऊन VIP नोंदणी रजिस्टरची तपासणी देखील जिल्हाधिकारी यांनी केली। प्रांताधिकारी सचिन पे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांसह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।